आणि त्यामुळेच या नाटकाचं नाव भूमिका ठेवलं असेल। समाजात जेवढा मान असतो ना तेवढंच त्यांना टीका सुद्धा सहन करावी लागते। कलाकार फक्त भूमिका साकारत नाही तर ते भूमिका जगतात। पण ही भूमिका नक्की कोणाची असते आणि त्याचे अख्खं आयुष्य बदलून जाते। कारण मुख्य विषय नाटकाच्या नावात नाही, नाटकाच्या पोस्टरवर पण नाही। अशा या सेन्सिटिव्ह टॉपिक वरती जबरदस्त नाटक बनवण्याचं धाडस केलं आहे। नमस्ते, तुमच्या सगळ्यांचं गीताच्या मनातलं मध्ये स्वागत आहे। मी गीता वाडेकर। आज आपण बघणार आहोत एका नाटकाचं समीक्षण। या नाटकाचं नाव आहे भूमिका। चला तर मग सुरू करूयात। एक्सक्यूज मी, हो तुम्हीच। तुम्हाला जर गीताच्या मनातलं जाणून घ्यायचं असेल तर आजच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा। त्याच्यामुळे तुम्ही माझे व्हिडिओ कधीच चुकवणार नाही। या नाटकाचं नाव ऐकलं की माझ्या मनात प्रश्न पडला की या नाटकात नक्की कोणती भूमिका मांडली आहे। नाटकाचा विषय काय आहे याची काहीच कल्पना नव्हती, पण नाटक बघितल्यावर कळालं की या नाटकात तुमच्या आमच्यासाठी महत्त्वाचा असणारा पण पडद्याआड ठेवला जाणारा सामाजिक विषय पडद्यासमोर आणला आहे। अशा या सेन्सिटिव्ह टॉपिक वरती जबरदस्त नाटक बनवण्याचं धाडस केलं आहे। या नाटकात एक त्रिकोणी कुटुंब दाखवलं आहे। त्यामध्ये सचिन खेडेकरांनी विवेक जयंत या नावाच्या अभिनेत्याची भूमिका साकारली आहे। एका अभिनेत्याला त्याच्या करिअरमध्ये कसं वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकाराव्या लागतात आणि त्या भूमिकेमुळे त्यांच्या आयुष्यात कसा फरक पडतो ते या नाटकात मांडले आहे। कलाकार फक्त भूमिका साकारत नाही तर ते भूमिका जगतात। त्यामुळे त्यांच्या भूमिकेतून त्यांची वैचारिक जडणघडण होत असते। अशीच एक भूमिका विवेकच्या आयुष्यात येते आणि त्याचे अख्खं आयुष्य बदलून जाते आणि विवेकचे मोठ्या प्रमाणात वैचारिक बदल होतात। ह्या भूमिकेमुळे त्याच्यावर बाहेरच्या आणि घरच्या लोकांकडून टीका केली जाते तर काही लोकांकडून कौतुकाची थाप देखील होते। एका भूमिकेच्या कलाकाराच्या आयुष्यात किती मोठा वाटा आहे हे या नाटकात दाखवले आहे आणि त्यामुळेच या नाटकाचं नाव भूमिका ठेवलं असेल। पण ही भूमिका नक्की कोणाची असते आणि त्यामुळे विवेकच्या आयुष्यात नक्की काय फरक पडतो हे सगळं जाणून घेण्यासाठी तुम्हाला हे नाटक नक्कीच बघावं लागणार आहे। जयंतची मुलगी कुहू हिची भूमिका जाई खांडेकरने साकारली आहे। ती एक नव्या पिढीतील म्हणजे थोडक्यात जेनझी मुलगी आहे। त्यामुळे तिची बोलायची भाषा, तिचे विचार थोडे वेगळे आहेत। पीयर प्रेशरमुळे तिच्या करिअरवर काय फरक पडतो का आणि ती करिअर नक्की काय निवडते हे आपल्याला नाटकाच्या शेवटी समजते। जयंतची बायको उल्का यांची भूमिका समिधा गुरु यांनी साकारली आहे। एका कलाकाराची बायको म्हणून समाजात जेवढा मान असतो ना तेवढंच त्यांना टीका सुद्धा सहन करावी लागते। एक गृहिणी म्हणून घरात काय समस्यांना सामोरं जावं लागतं हे या नाटकात दाखवलं आहे। या सगळ्या पात्रांसोबत अजून 3 पात्र आहेत। ते म्हणजे एक जयंतच्या मामाचं, जो मध्ये मध्ये येऊन त्यांच्या घरी सल्ले देऊन जात असतो। ह्याची भूमिका अतुल महाजन यांनी साकारली आहे। दुसरं पात्र म्हणजे जयंतच्या मित्राचं, ज्याच्यामुळे जयंतला त्याचं जग बदलून टाकणारी भूमिका मिळते। ह्याची भूमिका सुयश झुंजरगे यांनी साकारली आहे। तिसरं पात्र म्हणजे त्यांच्या घरी काम करणाऱ्या काकूंचं, ज्या खूप मन लावून काम करतात। ह्याची भूमिका जयश्री जगताप यांनी साकारली आहे। मी या नाटकाला दिले आहे 4.5 स्टार्स। पहिला स्टार दिला आहे नाटकाचं दिग्दर्शन आणि सगळ्याच निर्मिती टीमला। या नाटकाच्या नावापासून ते नाटकाच्या गोष्टीपर्यंत सगळंच नीट जमलं आहे। नाटक असावं तर असे म्हणायला हरकत नाही। या नाटकाचं दिग्दर्शन चंद्रकांत कुलकर्णी यांनी केलं आहे। नाटकाचे निर्माते दिलीप जाधव आणि श्रीपाद पद्माकर आहेत। नाटकाचे लेखन क्षितिज पटवर्धन यांनी केलं आहे। हे नाटक जवळजवळ 2 तासाचे आहे। ह्या नाटकाची टॅगलाईन आहे, भूमिका जगता येईल पण घेता येईल का? आणि या प्रश्नाचे उत्तर तुम्ही नाटक बघितल्यावर तुमच्या मनात द्यायला विसरू नका। दुसरा स्टार दिला आहे कलाकारांच्या अभिनयाला। नाटक म्हटलं की कलाकाराला अभिनयासाठी जास्त मेहनत घ्यावी लागते, कारण हा एक लाईव्ह शो असतो। तिथे रिटेक नाही आणि एडिट पण नाहीत। या सगळ्या गोष्टींना लक्षात घेऊन सगळ्याच कलाकारांनी सुंदर भूमिका साकारून या भूमिका नाटकाला उत्तम बनवले आहे। सचिन खेडेकरांचे विशेष कौतुक आहे, कारण त्यांच्या उत्कृष्ट अभिनयाने नाटकाच्या मूळ विषयाला न्याय मिळाला आहे। नाटकाच्या शेवटी आम्हाला या सगळ्याच कलाकारांना भेटायची संधी मिळाली होती। तिसरा स्टार दिला आहे नाटकाच्या विषयाला। या नाटकात मुख्य विषय खूप मुद्देसूद मांडला आहे। प्रत्येकाला हा विषय माहिती आहे, पण त्यावर चर्चा करायला आपण टाळतो किंवा घाबरतो। पण या नाटकाने हा विषय मांडायचं चांगलंच धाडस केलं आहे। मुख्य विषयाबरोबरच एका कलाकाराचे आयुष्य कसे असते, जेनझी मुलं आणि त्यांचे बदलते आयुष्य थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न केला आहे। 1.5 स्टार दिला आहे मुख्य विषयाचा सस्पेन्स कायम ठेवण्यासाठी।
कारण मुख्य विषय नाटकाच्या नावात नाही, नाटकाच्या पोस्टरवर पण नाही आणि हे केलं ते चांगलं केलं, कारण त्यामुळे नाटकाला कोणी जज करत नाही आणि प्रेक्षक संकुचित मनाने नाही तर खुल्या मनाने नाटक बघायला जातात असं मला वाटतं. हळूहळू विषयाची ओळख आपल्याला करून दिली आहे. अर्धा स्टार कमी केला आहे कारण ह्या नाटकाच्या प्रमोशनवर कमी कष्ट घेतले आहेत. मी हे नाटक पुण्यात विठ्ठल तुपे नाट्यगृहात बघितले होते. तुम्ही ऑनलाईन चेक करून तुमच्या जवळच्या नाट्यगृहात हे नाटक बघू शकता. 15-16 ऑगस्टला पुण्यात आणि 17 ऑगस्टला मुंबई इथे शोज आहेत. नंतरचे शोज तुम्ही ऑनलाईन बुक माय शोवर चेक करू शकता. तुम्ही आतापर्यंत नाटक बघितले नसेल तर हे नाटक खरंच एक बघण्याजोगे नाटक आहे. एक महत्वाचा विषय आणि अफलातून अभिनय याची जोडी असलेलं भूमिका हे नाटक प्रत्येकाने बघावं असं नाटक आहे. काय मग कसं वाटलं हे समीक्षण हे मला कमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका आणि तुमच्या नाटक प्रेमी मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ आत्ताच शेअर करा. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी गीताच्या मनातल्याला आत्ताच सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा परत भेटूयात. तोपर्यंत बाय बाय.